नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, यशवंतराव चव्हाण यांची जयंती आपण साजरी करत आहोत. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे एक प्रमुख शिल्पकार, आधुनिक महाराष्ट्राचे प्रमुख शिल्पकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री अशा सर्व पदांना आणि सर्व जबाबदाऱ्यांना न्याय देणारा हा राष्ट्रीय नेता या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आला आणि फार मोठा झाला. फार मोठे साहित्यिक आणि धुरंधर राजकारणी होते, समाजकारणी होते यशवंतराव चव्हाण. त्यांच्याबाबतचं गीत मी गायलं आहे, पण कमी वेळात त्यातील भावार्थ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे गीत मी वाचतो आहे. मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत. यशवंतराव चव्हाण. हिमालयाच्या साह्याला सह्याद्री धावूनी जाई, घडविला महाराष्ट्र यशवंत नाव जगी. हिमालयाच्या साह्याला सह्याद्री धावूनी जाई, घडविला महाराष्ट्र यशवंत नाव होई. देवराष्ट्री तो जन्मला, बाळ बाणी देवगुणी, बळवंत विठाबाई बळ संस्कारांचे ठाई. घडविले ऐसे मुला, तोच देवराष्ट्र होई. महाराष्ट्राचे भूषण देश आभूषण होई. हिमालयाच्या साह्याला सह्याद्री धावूनी जाई, घडविला महाराष्ट्र यशवंत नाव जगी. घडे ऐसा कार्यकर्ता काँग्रेसचा नेता होई. घडे संयुक्त महाराष्ट्र समृद्धी गावोगावी. पात्रतेला पद दिले, न्याय मुख्यमंत्री होई. शिवरायांचे स्मरण तोच महाराष्ट्र होई. शिवरायांचे स्मरण तोच महाराष्ट्र होई. हिमालयाच्या साह्याला सह्याद्री धावूनी जाई, घडविला महाराष्ट्र यशवंत नाव होई. कृष्णा काठ वाचताना येई ऊर भरुणी, सह्याद्रीचे वारे हे मराठी जाणीवा अंतरी. ऋणानुबंध जपले भूमिका युगांतराची, थोर साहित्यिक हे घडली लेखकांची पिढी. हिमालयाच्या साह्याला सह्याद्री धावूनी जाई, घडविला महाराष्ट्र यशवंत नाव जगी. साहित्य संस्कृती मंडळ विश्वकोश हा मराठी ज्ञान भांडार निर्मिले. जग ज्ञानी होण्यासाठी साहित्यिक कलावंत प्रोत्साहन असे ओठी. गरिबांचे हे कैवारी त्यांचे गुण गाऊ किती. हिमालयाच्या साह्याला सह्याद्री धावूनी जाई, घडविला महाराष्ट्र यशवंत नाव जगी. गृह अर्थ परराष्ट्र संरक्षण मंत्री न्यायी. गृह अर्थ परराष्ट्र संरक्षण मंत्री न्यायी. झाले उपपंतप्रधान महाराष्ट्र अभिमानी. वाटे अमुचा हा नेता न्याय कर्तव्यांना देई. आहो कृतज्ञ हो आम्ही चालू तुमच्या पावली. आहो कृतज्ञ हो आम्ही चालू तुमच्या पावली. हिमालयाच्या साह्याला सह्याद्री धावूनी जाई, घडविला महाराष्ट्र यशवंत नाव जगी. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, शिवरायांचं स्मरण व्हावं असा हा रयतेचा राजा. असा हा रयतेचा राजा पुन्हा आपल्याला अनुभवायला मिळाला शाहू महाराजांच्या रूपानं आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या रूपानं. अधिक काय सांगावं, आपण सुज्ञ आहात. सध्या महाराष्ट्राची वाताहत कोणी कशी केलेली आहे, काय करायला हवं आणि काय करायला नको आहे याची प्रकर्षानं जाणीव तेच करून देत आहेत धर्मांध सत्तांध जे राज्यात आणि देशामध्ये बसलेले आहेत. पोलीस यंत्रणा ह्यांची, न्याय यंत्रणा ह्यांची, पत्रकार पण जवळपास यांच्याशीच बांधिलकी राखणारे आहेत. नोकरशाही त्यांच्यासाठीच राबते आहे. म्हणजे सरकारी नोकरांना सुद्धा यांचा प्रचार करण्याची जबाबदारी यांनी सोपवली होती आणि तुम्हाला ते करावं लागेल. काय होऊ लागलेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरण हे काय आहे वाचा बारकाईनं, सगळेजण बारकाईनं वाचा. जे परिवर्तनाचं चाक असं पुढं आलं होतं ना, जवळपास अर्ध पुढं आलं होतं. आता हे हळूहळू ते मागं नेत आहेत. पुन्हा शैक्षणिक आणि
आर्थिक, सामाजिक, राजकीय विषमतासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता निर्माण होणार आहे. पुन्हा पेशवेशाही सुरू झालेली आहे, मराठेशाही संपलेली आहे, हेच वेगवेगळ्या दुर्घटनातून ते दाखवत आहेत. आणि पुन्हा मनुस्मृतीचं युग हे त्यांनी सुरू केलं आहे जेव्हापासून ते सत्तेमध्ये आलेले आहेत तेव्हापासून. अधिक काय सांगावं. आपल्याला सुरक्षित राहायचं आहे, सुखी राहायचं आहे, येणाऱ्या पिढ्यांनाही सुखी सुरक्षित आपल्याला जगू द्यायचं आहे. म्हणून आपल्याला आपलं सरकार, न्यायाचं सरकार, सत्यवादी सरकार हे आणायचं आहे, जे आपल्याला सुखी आणि सुरक्षित जीवन जगू देईल आणि येणाऱ्या पिढ्यांनाही सुखी सुरक्षित ठेवील असं सरकार आणायचं आहे. आपल्या नोकऱ्यासुद्धा आता किती दिवस राहतील, पेन्शन मिळेल का नाही, काय होईल, आणि सगळं प्रायव्हेटायझेशन चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये. देशातला म्हणजे 16 लाख कोटीचं कर्ज हे श्रीमंतांना दिलं. गौतम अदानी, अंबानी, आणखी असे कोणी हे दाखवायला कागदोपत्री. तुम्हारे पास रहने दो, तुमच्याकडे राहू द्या, इलेक्शनच्या वेळेस आम्हाला देत चला. ते RSS BJPकडेच ते हस्तांतरित झालेलं आहे. आपल्याला अधिक सांगायची आवश्यकता नाही, आपण सुज्ञ आहात. आपल्याला सुखी राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे. ज्या गायरान जमिनी ह्या गोरगरिबांच्या हक्काच्या होत्या, सरकारने त्यांना दिल्या होत्या. मग शरद पवार असतील, यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, अशा म्हणजे यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, शरद पवार, वसंतदादा पाटील हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत महत्त्वाचे. गायरान जमिनी ह्या गोरगरिबांना त्यांना ती जागा मिळावी ना, तर तिथं आता सौर ऊर्जा प्रकल्प येणार आहे. कुणाचे? अदानीचे, म्हणजे RSSचे. आणि मग त्याचं जे मनमानी त्यांचं बिल आपल्याला द्यावं लागणार आहे हे सुरू झालेलं आहे. कारण वेगवेगळ्या बीड जिल्ह्यामध्ये जिथं कुणी राहत आहेत गायरान जमिनीवर, तिथं बुलडोजर चालवले जात आहेत. कित्येक प्राणी पक्षी तिथले मारले गेलेले आहेत. माणसांनाही तिथल्या मारहाण होते आहे. तिथलं वन खातं सांगतं आहे की आम्हाला तसे आदेश आलेले आहेत. म्हणजे श्रीमंतांचं जे अतिक्रमण आहे ते नाही काढायचं का? जे हक्काची जागा आहे गरिबांची ती गेली पाहिजे. हे महाराष्ट्रात नाही आहे, देशभर चालू आहे. नवीन शैक्षणिक धोरणाबाबत मोठमोठे विचारवंत यांचे व्हिडिओज आहेत. शरद जावडेकर हे लढतायत, त्यांचे सहकारी लढतायत. अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा यांचं अधिवेशन झालं. नळदुर्गला 2 दिवस तिथं ते होतं. मला 1 दिवस ते अटेंड करता आलं, दुसऱ्या दिवशी शैक्षणिक जबाबदारी होती, मला परत यावं लागलं. पण त्यामध्ये सगळं हे कळलं. आणि भाषा पसायदानाची कृती मात्र द्रोणाचार्यांची हे पुस्तक मी वाचलं, इतरांची पुस्तकं वाचले आणि सगळं कळलं. हे शैक्षणिक धोरण हे अतिशय समाजासाठी नुकसानकारक आहे, विद्यार्थ्यासाठी आहे, देशासाठी नुकसानकारक आहे. आपल्याला न्याय लढा हा लढावा लागेल. परंतु जे बसलेले आहेत EVM हॅकिंग करून, त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे. तुम्ही पद सोडा हे म्हणणं आता आपण बंद केलं पाहिजे. ते स्वतःहून पद सोडतील असं काही करावं लागेल, म्हणजे कायदेशीर करावं लागेल. भर चौकात जाहीरपणे एका रांगेमध्ये उभे करायचे हे महायुतीचे नेते, BJPचे नेते, NDAचे नेते, आणि जाहीर सत्कार यांचा सगळ्या देखत करायचा. चुकीचं काय बोललो का? कायदेशीर बोललो, तेच करायचं आता आपल्याला. तेव्हा हे सगळं बंद होणार आहे. आपले दुश्मन किंवा हितशत्रू कोणीच नाही आहे देशाबाहेरचे, हे लोक आहेत. पण हजारो वर्षाचा यांचा मेंदू आहे, मनुस्मृतीचा ह्यांचा मेंदू जो आहे, याला उपाय सांगितला आहे मी. कायदेशीर होऊ द्या, कायदेशीरच सगळं. हां.